आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी नीट परीक्षेतील गोंधळाची बातमी आहे। पुनर्परीक्षा दिली नसताना गुण घटल्याचा आरोप यवतमाळमधील विद्यार्थिनीच्या पालकांनी केलाय। 4 मे रोजी निकाल जाहीर झाला तेव्हा भूमिका डांगे नावाच्या विद्यार्थिनीला 640 गुण मिळाले होते। त्यानंतर या परीक्षेत अनियमितता झाल्याचं सिद्ध झालं आणि काही विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेतली गेली। त्यात भूमिका डांगे हिने परीक्षा दिली नाही तरी देखील तिला नव्यानं गुणपत्रिका आली आणि त्यात 172 गुण देण्यात आले। त्यामुळे मुलीचं डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलं आणि ती डिप्रेशनमध्ये गेली असा आरोप पालकांनी केलाय। माझी मुलगी भूमिका राजेंद्र डांगे हिने इथं नीटचा एक्झाम जे आहे 4 जूनला डिक्लेअर झाला। त्याच्यामध्ये तिला 640 मार्क होते। परत नीटमध्ये झालेल्या अनियमिततेमुळे काही विद्यार्थ्यांची डबल री एक्झाम घेण्यात आली, त्याच्यामध्ये ही सम्मिलित नव्हती। त्या मुलांचा जी री एक्झाम झाली त्यांचा रिझल्ट 30 जूनला डिक्लेअर झाला। त्याच्यामध्ये तिला 172 मार्क दाखवत आहे। 640हून आमचा स्कोअर डायरेक्ट 172वर टाकलेला आहे आणि आमच्याशी जो अन्याय घडलेला आहे तो आम्हाला न्याय मिळावा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।